नमस्कार. नमस्कार. आता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद सभागृहामध्ये आहोत. आपल्यासोबत नगराध्यक्ष संतोष दाभाडे सुद्धा आहेत. तर आज या ठिकाणी एक बैठक संपन्न झालेली आहे. त्याच्यामध्ये काय चर्चा झाली, काय सांगू शकता? सर्वप्रथम आपले नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे पाटील यांनी आज पहिल्यांदाच सर्व संस्था, सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्या विविध समस्या आणि माझं भविष्यातील तळेगाव आणि आपलं तळेगाव सुंदर तळेगाव याच्या माध्यमातून काही कार्य करता येईल याचा एक आढावा बैठक घेतली होती. अतिशय सुंदर साधक बाधक चर्चा यामध्ये झालेली आहे. अनेक संस्थानांनी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत. त्यामध्ये प्रथमतः कचरा आणि ह्यावरती बरीचशी चर्चा झाली आणि प्रत्येक चौक सुशोभीकरण आणि सुसंस्कृतपणा कसा येईल यावरती अध्यक्षांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. विविध संस्थांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. विशेषतः आमच्या रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांनी कुठलाही एक चौक अध्यक्षांच्या मार्फत देण्यात येणार आहे. तो सुशोभीकरण आणि स्वच्छता तिथे आमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी मी ग्वाही देतो. तसंच तळेगावच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी जी मदत लागेल ती विविध मदत संस्थांमार्फत अध्यक्षांना व सर्व नगर परिषदांच्या एकमताने सुशोभीकरण आणि स्वच्छतेकडे लक्ष दिले जाणार आहे. धन्यवाद. दाभाडेमध्ये ज्यावेळेस आपण स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव करत असतो तर कचऱ्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. पण काय होतं, छोटे कुटुंब असतात, घरातील एक दोन व्यक्ती दोघंच असतात, ते कामाला जात असतात. मग त्यावेळेस कचरा गाडी जर आपल्याकडे 9-10 वाजता किंवा मध्यंतरी कुठल्याही कालावधीमध्ये येते, वेळ फिक्स नसतो त्याचा. मग त्यावेळेस जर आपण सोसायट्यांमध्ये जो आपण कचरा गाडीमध्ये टाकणार आहे तर त्या दृष्टीने आपण त्या सोसायटीतच ओला कचरा सुका कचरा त्याच्यासाठी वेगवेगळं त्या सोसायटीत ठेवलं. त्या सोसायटीतल्या त्या डस्टबिनमध्ये सगळ्यांनी कचरा टाकला आणि दुसऱ्या दिवशी कचरा गाडी येऊन तिथून तो कचरा त्यांनी उचलला. मग ते जास्त सोयीस्कर होईल. कारण काय होतं, रस्त्यावर टाकण्यापेक्षा ते सोसायटीत डस्टबिनमध्ये टाकतील. म्हणजे मला असं वाटतं या गोष्टीवर विचार केला जावा. एक गोष्ट बोलू, थोडंसं मी असं सांगतो की आता तुम्ही पण लंडनमध्ये राहिलेले आहेत आणि मी स्वतः लंडनमध्ये राहिलेलो आहे. तिथे आठवड्यातनं एकदाच कचरा गाडी येते. आता ती एकदा येते आठवड्यातनं, मग त्यांचं नियोजन कसं होतं? आपल्या इथं रोज कचरा गाडी आहे आणि तरीही लोक आमच्या डोळसनाथ प्रभागात स्वतःचा कचरा दुसऱ्याच्या समोर गटारीत आणून टाकतात रोज. आणि गटारीचं कसं असतं, पाणी आलं की कचरा होऊन जातो, पण ज्यावेळेस पाणी येत नाही त्यावेळेस तो कचरा आहे ना अक्षरशः उंदीर हे आणि वास येतो. माझं कसं म्हणणं आहे, मागे एकदा एक प्रकल्प झाला होता, तर जर असं 3 डबे बरं का, असे मोठे 3 डबे जर आपल्या या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 3 डबे जर आपल्या दारापुढे ठेवले किंवा त्या एकाचं घर पुढे आहे मागच्या घरच्यांनी जर ठेवले आणि त्याच्यामध्ये एका सुका कचरा एकाच ओला कचरा झालेला आहे प्रयोग, मी काय म्हणजे नवीन सांगत नाही, सुका कचरा ओला कचरा आणि काच सामान असे जर ठेवले, त्याची नगरपालिका वेगळा चार्ज घेते तिकडे आणि कचऱ्याची गाडी येणार. फक्त त्या कचऱ्याच्या गाडीत म्हणजे 2च माणसं असतात, एक ड्रायव्हर आणि एक माणूस काय करतो, तो कचरा घेतो आणि त्याच्या डब्यात टाकतो. मॅडमनी सांगितलेलं कुणी घरात असू नसू त्यांनी काय करायचं, आठवड्याचा जो कचरा साचेल आणि खरकटं जे असतं ते खरकटं काय करायचं, प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधायचं आणि त्या बॅगेमध्ये ठेवायचं. अशा आठवड्यातून तुमच्या किती बॅगा होतील? 2 किंवा 3 बॅगा होतील, जास्ती बॅगा होणार नाही. आणि सुका कचरा म्हणजे पेपर्स वगैरे वेफर्सचे ते ठेवायचे. का माणूस आला की तो त्याच्यात टाकल, निघून जाईल, तो डब्बा तिथंच, त्या डब्यावर घर क्रमांक लिहायचा. घर क्रमांक जर असेल तर डब्बा कोणाचा ते कळेल. आणि सेल्फ डिसिप्लिनचं बेस्ट डिसिप्लिन, स्वतः जर शिस्त असेल नागरिकाला तर आम्ही तुमचं थोडं कामसुद्धा जोरात होईल. धन्यवाद. नमस्कार. पहिल्यांदा आपले नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी आत्तापर्यंत संकल्पना ऐकली होती स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव, पण पुढे त्यांनी टॅगलाईन जोडलेली आपलं तळेगाव. आता आपण सगळेजण प्रॉब्लेम सांगतोय पण सोल्युशनवर कोणीच बोलायला तयार नाहीये. करू कार्य ऐसे करू सर्व जागे विनू भारती शुद्ध ध्येयार्थ जागे. एका ध्येयाकडे जाऊन आपल्याला जायचंय. प्रॉब्लेम सगळ्यांकडे, सगळ्यांचे प्रॉब्लेम कुणीतरी ऐकतंय, म्हणून आपण प्रॉब्लेम न सांगता सोल्युशनवर काम करावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आपण सगळे संस्था चालवणारे कार्यकर्ते आहोत, ती संस्थाचे मेंबर नाही आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना बोलवलंय. तर पहिल्यांदा संतोषजी दाभाडे पाटील यांना मी विनंती करतो की आपण जे सुशोभीकरणाचा विषय घेतला होता तर रोटरी क्लब ऑफ गोल्डन याच्या माध्यमातून आम्हाला मारुती मंदिर चौक किंवा जिजामाता चौक आम्हाला द्यावा. त्याचं सुशोभीकरणाचं पूर्ण खर्च आम्ही आपल्याबरोबर नगर परिषदेबरोबर विभागून खर्च करण्यास तयार आहोत. पॉईंट नंबर 2, वर्षा तळ्याचा उद्देश जो अध्यक्षांनी सांगितला तिथे खूप खराब झालेला आहे. तर त्या तळ्यावरती एक वॉकिंग ट्रॅक म्हणा किंवा आमचं एक रनिंग ग्रुप आहे गोल्डन रनिंग क्लबच्या माध्यमातून आम्ही तिथं सुशोभीकरण करू.
जे काय असेल तर त्यासाठी आमची संस्था थोडाफार भाग स्वीकारायला तयार आहे. पॉईंट नंबर 3, की आता यांनी सांगितलं की रिक्षाच्या मागे टॅगलाईन लावली पाहिजे, बरोबर. तर माझी एक स्वतःची रिक्वेस्ट आहे की स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव किंवा नगर परिषदेच्या माध्यमातून माझी वसुंधरा म्हणा किंवा आता जे आपण 5 तत्वांवरती काम करतोय, तर ती जी तत्व आहेत त्याच्या ज्या टॅगलाईन आहे तर त्याचं नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पोस्टरिंग करतो अध्यक्ष. तर त्या पोस्टरिंग मध्ये 50% खर्च हा आरओई फ्लेक्स प्रिंटिंगचा राहील. जेवढ्या रिक्षांना आवश्यक असेल त्याचा जो काय खर्च होईल त्याचा 50% खर्च प्रशासन आहे म्हणजे आरओई फ्लेक्स प्रिंटिंग करेल आणि अर्धा खर्च नगर परिषदेने करेल. एवढ्या अशा तिन्ही घोषणा करतो. मला असं वाटतं की आपण प्रॉब्लेम नसता वरती काम करावं. धन्यवाद. जय जय महाराज.